रेल्वे अपघातात काल 2 प्रवाशांचा मृत्यू झाला। मुंब्र्यातील रेल्वे अपघात प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सीएसएमटी स्थानकात मोठी गर्दी झाली होती। या आंदोलनाचा फटका प्रवाशांना तर बसलाच, मात्र या आंदोलनानंतर झालेल्या गर्दीमुळे 2 निष्पापांचे बळी गेलेत। या सगळ्या प्रकारावर रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। काल संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे 2 जणांना जीव गमवावा लागला आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे होतं की मुंब्र्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यावर 2 रेल्वे इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा पाठी घ्यावा असं या आंदोलनकर्त्यांचं मत होतं, रेल्वे कर्मचाऱ्यांचं मत होतं आणि त्यांनी प्रवाशांना संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेला वेठीस धरलं। यामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाली। मात्र एकंदरीत जर आपण बघतोय तर रेल्वेचे हे जे काही उद्योग आहेत हे नेहमीच असल्याची माहिती नागरिक देताना पाहायला मिळतात। रेल्वे कायमच वेळेवर नसतात, उशिरा असतात अशा तक्रारी नागरिक करताना पाहायला मिळतात। त्यामुळे अशा पद्धतीने ज्यांनी प्रवाशांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। खूपच गोंधळाचं वातावरण होतं, कारण सगळे संभ्रमात होते, नेमकं काय झालंय हे लोकांना माहीत नव्हतं। पण इथे सीएसटीला आम्ही आलो संध्याकाळी, सगळ्या ट्रेन लेट होत्या, प्रचंड लेट होत्या आणि घरी जायला खूपच त्रास झालाय। एकंदर जिथे 1 तास लागतो तिथे 2-2.5 तास आम्हाला प्रवासात लागले आणि खूपच त्रास झाला एकंदर। रेल्वेने याच्याकडे प्रवाशांच्या दृष्टीने पाहायला पाहिजे की प्रवाशांना काय त्रास होतोय। प्रवाशांना मध्यस्थानी ठेवून त्यांनी विचार केला पाहिजे की कसं, म्हणजे त्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये। रोजचाच त्रास आहे, रोज ट्रेन्स लेट आहेत, त्यामुळे रोजचाच त्रास होतो। रोजचं ऑफिसच्या कामापेक्षा ट्रॅव्हलिंग आम्हाला जास्त कठीण होत चाललंय। भरपूर तर होतोच आम्हाला, आता आम्हाला उतरायला पण भेटत नाही ना चढायला भेटत। कुठून येतात ताई? मी डोंबिवलीवरून। भरपूर हाल आहेत, कारण गाड्या पण कमी आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर हाल आहेत डोंबिवलीला। आणि आम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो ना की आम्हाला बसायला पण सीट देत नाही। काल 2 ते 3 तास रेल्वे बंद होती, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला, नाहक त्रास झाला। नाही, त्यांच्यावरती गुन्हे झालेच पाहिजे, कारण की कडक शासन केल्याशिवाय त्यांना पण कळणार नाही ना किंवा प्रवाशांचे काय हाल होतात। 2 ते 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्याला जबाबदार कोण आहे? रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे ना। रेल्वेचा त्रास म्हणजे काय आहे ते रेल्वे टायमावर सुटत पण नाही, 15-20 अर्धा तास लेट असतं आणि पब्लिक एवढं जाम होतं की लोकांचे भरपूर हाल होतात। भरपूर त्रास झाला, कमी कमी माणूस 7 वाजता जाणार माणूस कमी 9-9:30 वाजता गेलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।